So many things I do and girl you never wanna judge. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मी माझा फर्स्ट ब्लॉग करते आहे आफ्टर अ फ्यू मंथ्स. कारण मी तुम्हाला जसं बोलले होते, पाठीमा एक व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये की तुम्हाला सगळं सांगेल मी कुठं आहे, काय करते आता सध्या. आणि इतक्या दिवस म्हणता नाही येणार, पण वर्षभर कुठे गायब होते मी. कारण माझी यूट्यूब चॅनल मी काढलं होतं, पण त्याच्यावर काही व्हिडिओज नव्हते. 1-2-4 व्हिडिओज असतील फक्त. तर मी फ्रॉम फर्स्ट आता सांगेल सगळी गोष्ट. ॲक्च्युअलमध्ये मी सध्या सेंट्रल गव्हर्मेंट पोलीस फोर्समध्ये कार्यरत आहे ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून. तर त्याच्यामुळं थोडंसं बिझी होते, कारण एक्झाम्स होत्या, बऱ्याच गोष्टी होत्या, बरेच स्ट्रगल्स आले ह्याच्यामध्ये, खूप काही गोष्टी झाल्या. जसं मी आता प्रेझेंटली कुठे आहे ते मी रिव्हील नाही करणार आहे, कारण इट्स टॉप सिक्रेट त्याच्यामुळे. पण माझं जे डे टू डे लाईफ माझं जे चालू आहे इकडे, जिथे मी आता प्रेझेंटली आहे किंवा काय कसं आहे ते मी माझ्या ब्लॉगद्वारा तुम्हाला कळवेन. रोज व्हिडिओ माझे येत जातील. होप सो तुम्ही व्हिडिओजना लाईक, शेअर अँड कमेंट करेल. सो आजचं स्टार्ट करूया, आजचा फर्स्ट डे ब्लॉगचा. तर मला माहिती नाही आहे कसं होणार आहे काय, पण आय विल ट्राय माय बेस्ट. सो माझी एक्झाम होती 2025ला. त्याच्यामध्ये सगळं सिलेक्शन वगैरे झालं, एक्झाम रिटर्न दिली, त्याच्यानंतर फिजिकल दिलं, त्याच्यानंतर मग रिझल्ट लागला. 2-3 महिने गेले. मग रिझल्ट लागल्यानंतर मग मेरिट लिस्ट लागली. मेरिट लिस्टनंतर मग त्याच्यानंतर जॉईनिंग झालं. मग GC बेंगलोरला जॉईनिंग केलं. GC CRPF येळंकामध्ये आहे तिथे जॉईनिंग केलं. तिथून मग नीमचला मी ट्रेनिंगला गेले. 4.5 महिन्याचं ट्रेनिंग केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एकदम बेसिक ट्रेनिंग होतं. जरी हॉस्पिटल स्टाफ असलो ॲज अ फिजिओथेरपिस्ट तरी एकदम बेसिक होतं. बेसिक म्हणजे रायफल कशी पकडायची, सगळ्या गोष्टी होत्या जे पोलिसांना जरुरी असतात. त्याच्यानंतर मग ट्रेनिंग करून सुट्टीला जाऊन आले घरी. घरून मग आता आले फायनली जिथे मला जॉईनिंग भेटलं आहे. आय मीन जिथे माझी पोस्टिंग आहे तिथे मी आहे सध्या. तर माझी फर्स्ट पोस्टिंग आहे आणि फर्स्ट पोस्टिंग सगळ्यांसाठी एकदम माइंडमध्ये लक्षात ठेवणारी गोष्ट असते. पण माझी अशी पोस्टिंग आहे, फर्स्ट पोस्टिंग, आणि मेल बटालियनमध्ये. अँड आय एम अ सिंगल गर्ल हू इज हॉस्पिटल स्टाफ. अँड मी एकटी मुलगी आहे इथे मेल बटालियनमध्ये. तर माझा एक्सपिरियन्स खूप खतरनाक भेटला आहे. पहिलं असं वाटलं मी कसं हँडल करू, मी कसं हे करू, असं करू तसं करू. पण आता ऑलमोस्ट मला 1.5 मंथ झालेलं आहे जिथे मी आता काम करते, कार्यरत करते. तर इथे भरपूर गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याच गोष्टी अनुभवायलासुद्धा मिळतात. प्रत्येक एक स्ट्रगल रोज आहे. स्ट्रगल इकडे खूप जंगल एरिया आहे, त्याच्यामुळे इकडे नेटवर्क इश्यूसुद्धा आहे. तर मी ट्राय करते की तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझे पोचून जाईल. होप सो. तर आता 1-1.5 महिना झाला आहे मला इकडे येऊन. तर इथून मी अजून कुठे बाहेर फिरायला गेली नाही आहे, एक्सप्लोअर केलं नाही आहे. कारण ऑलमोस्ट इकडे खूप थोडासा रिस्की एरिया असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे. त्याच्यामुळे लेट्स सी काय होतं. अजून 2-3 दिवसांनी बघू. आता 15 ऑगस्ट आहे, तर तुम्हाला एक सरप्राईज मी तेव्हा सांगेल व्हिडिओद्वारा. का आहे 15 ऑगस्टचं सरप्राईज. सो तुम्ही प्लीज वेट करा आणि माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टनेच व्हिडिओ लाईक जाऊ शकतो, शेअर करू शकता तुम्ही.
तर असं होतं की इकडे काही दिवसापूर्वी प्रोग्राम झाले आमच्या कॅम्पमध्ये. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले होते AC कॉम्पिटिशनमध्ये. आणि ते आता मी नाही सांगणार ते काय झालेलं आहे, पण तुम्हाला तर हिंट पोचलीच असणार आहे काय झालं असणार आहे. AC कॉम्पिटिशन पार्टिसिपेट केले होते, तर काहीतरी आहे जी 15 ऑगस्टला आय विल रिव्हील. ओके, तर थँक्यू सो मच माझं व्हिडिओ पाहिल्यासाठी. तर मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल नक्कीच, आणि तुम्ही वेट कराल माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच. बाय. So many things I do, and girl, you never wanna judge.